ॲडजस्टमेंट्सचे नंबर टाकून घ्या. पहिली कशाची आहे? सबस्क्रिप्शन. सेकंड वाली सॅलरी. टाका फटाफट नंबर टाका. सॅलरीवर टाका, सबस्क्रिप्शनवर टाका. नंतर बिल्डिंग पहा. टाकले का? डोनेशनवर आहे. पुन्हा फर्निचरवर आणि स्पोर्ट मटेरियलवर आहे. चला इकडे लक्ष. बाई नंबर टाकले सर्वांची. आता याच्यामध्ये कॅपिटल आपल्याला शोधून दिलाय. कॅपिटल जर शोधून दिलं असेल तर अकाउंट 2 बनतात की 3? 2. याच्यामध्ये लास्ट इयर वाली बॅलन्स शीट बनवायची गरज नाही की बनवायची? करू सुरू. रिसिप्ट साइड पासून सुरू करू. पहिल्या नंबरची एंट्री आहे बॅलन्स. आता हे बॅलन्स कोणतं असतं? ओपनिंग की क्लोजिंग? मग ओपनिंग बॅलन्स कुठे येत असते? लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या असेट साइड. पण आपण लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवणार आहे का? मग याच्या दोन्ही याच्या एंट्र्या होत नाही. म्हणजे कॅश इन हँड पण येत नाही आणि कॅश ॲट बँक पण येत. ठीक आहे? आलो इथपर्यंत. पुढली एंट्री काय? सबस्क्रिप्शन. किती सबस्क्रिप्शन आहे? 3. पहिला आहे 2019 19. हे कोणतं वर्ष? लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन जाते लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या असेट साइड. मग आपण लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवणार आहे का? तर ती एंट्री करायची नाही. आता आहे 2020. हे कोणतं इयर? करंट इयरचं येते इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साइड. आणि या सबस्क्रिप्शनची व्हॅल्यू आहे 43 ना. आणि याच्यावर एक ऍडजस्टमेंट आहे. आताच काढून घेऊ की नंतर? मग ऍडजस्टमेंट काय म्हणते पहा. फर्स्ट नंबरची आहे. मीच वाचून सांगतो हा. क्लब हॅज 900 मेंबर. म्हणजे आपल्या मंडळाचे एकूण किती मेंबर आहेत? 900. Each required to pay. Each म्हणजे प्रत्येक जण. एक जण annual subscription किती देते? 50. असे किती मेंबर आहेत आपले? 900. आणि एक जण किती रुपये देते? 50. मग 50 रुपये जर आपण प्रत्येकाकडून जमा केले तर आपल्या मंडळाला मिळाला पाहिजे होते 9 फायदा 45. समजलं? किती मेंबर आहेत? 900 जण 50 रुपये गोळा करणार. मग आपल्या जवळ किती पैसे जमा व्हायला पाहिजे? पण आपल्या जवळ जमा किती झाले? याचं मीनिंग का 2000 रुपये अजून यायचे. किती हजार? हे 2000 कुठून आले? मिळाले किती आहे? 43. आणि मिळायला किती पाहिजे होते? 45. म्हणजे किती रुपये यायचे आहे? आणि यायचे आहे म्हणजे पैसे अजून. आणि आउटस्टँडिंग काय करायचे? किती रुपये? आता बाहेर आले 45. ही झाली आउटस्टँडिंगची. हे पैसे अजून. मग आज नाही तर उद्या येईल. येईल म्हणजे आपली ही असेट का लास्ट इयरची असेट? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. किती रुपये? 2000. परत एकदा सांग. ओपनिंग बॅलन्स कुठं गेलं? लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन कुठं गेलं? करंट इयरचं सबस्क्रिप्शन कुठे आलं? आता आहे 2021. हे कोणतं वर्ष? नेक्स्ट इयरचं येत असते करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. त्याला नाव द्यायचं प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. किती रुपये? 4 एंट्री समजल्या पहिल्या सर्वांना. चला नेक्स्ट एंट्री 2000 आहे काय? 2000 सबस्क्रिप्शन झाले सर्व. पुढची एंट्री
इन्कम फ्रॉम टुर्नामेंट अजिबात ओळखा लागत नाही, क्लिअर सांगितलाय. टुर्नामेंट पासून काय झालं, इन्कम कुठे येईल, इन्कम फ्रॉम टुर्नामेंट किती रुपये, 13,000. त्यानंतर सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, आपल्या घरी पेपर जमा झाले, ते पेपर आपण विकले, आपलं इन्कम कुठे घ्यायचं, किती, 2,400. नंतर डोनेशन. आता बघा त्या डोनेशनच्या पुढं काय लिहिलं आहे, काहीच नाही, काही लिहिलंय का, मग काहीच लिहिलं नसेल तर डोनेशन आपलं काय काही लिहिलंय का तेवढं, मग ते आपलं काय आहे, पण त्या डोनेशन वरती मग ऍडजस्टमेंट वाचून घेऊ. नंबर 4 वाचायची काय, डोनेशन रिप्रेझेंट्स फॉर बिल्डिंग फंड, याला ऍडजस्टमेंट म्हणत नाही, याच्या 2 एंट्र्या करायच्या नाही. त्या ऍडजस्टमेंटचं मीनिंग असं आहे की जे डोनेशन मिळालं हे कशासाठी मिळालं, म्हणजे त्याचा काय दिलाय उद्देश. आतापर्यंत कसं होतं, डोनेशनच्या समोरच लिहिलं राहत होतं डोनेशन फॉर बिल्डिंग, म्हणजे त्याचा उद्देश क्वेश्चन मध्ये दिला होता. आता त्यानं काय गेम केला, तो उद्देश त्यानं क्वेश्चन मध्ये न सांगता ऍडजस्टमेंट मध्ये सांगा. मग आता याच्या एंट्र्या 2 होती का सांगा, अरे हो नाही, काही तर लक्ष द्या, 2 का नाही होणार, ते ऍडजस्टमेंट नाही आहे. ऍडजस्टमेंट मध्ये त्याला सांगितलं की जे डोनेशन मिळालं होतं ते डोनेशन कशासाठी मिळालं, म्हणजे डोनेशनचा काय आला, म्हणजे हे डोनेशन काय आहे, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. किती रुपये, किती रुपये, 20,000. चला बिल्डिंग नंतर इंटरेस्ट पेड आहे का रिसीव्ड आहे, मग एकदम शॉर्टकट ट्रिक सांगितली होती. एंट्री कोणत्या साइडला आली, रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे आपलं काय आहे, मग हा इंटरेस्ट कुठे घ्यायचा, किती, रिसिप्ट साइड संपली. आता कोणती साइड, पेमेंट साइडच्या एंट्र्या कुठे लिहायच्या, एक्सपेंडिचर साइड. चला पहिली एंट्री आहे सॅलरी, सॅलरीची व्हॅल्यू आणि या सॅलरीवर मग ऍडजस्टमेंट अशी आहे का सॅलरी ऑफ ₹1,500 रिमेन अनपेड. पेड म्हणजे अनपेड म्हणजे याला काय म्हणतात, आणि आउटस्टँडिंग काय करायचे, कोणत्या इयरचे मध्ये, किती मध्ये, 1500. मग 13,500 मध्ये 1,500 प्लस आउटस्टँडिंग मध्ये प्लस बाय किती, 15. हे आउटस्टँडिंग म्हणजे यायचे आहे तर ती आपली, आणि हे आउटस्टँडिंग म्हणजे यायचे आहे ही आपली आउटस्टँडिंग सॅलरी. तिकडे किती ऍड केले, मग इकडे किती घ्यायचे, 1500. बरोबर आहे ना. चला सॅलरी नंतर प्रिंटिंग, कागदपत्र छापण्यासाठी झालेला खर्च कुठे घ्यायचा, सांगा, प्रिंटिंग 4,800. पुढे एक्सपेन्स ऑन टुर्नामेंट, एवढं क्लिअर सांगितलं आहे, एक्सपेन्स आहे ना आपला, मग एक्सपेन्स कुठे घ्यायचा, 6,500. पुढे स्पोर्ट मटेरियल परचेस, स्पोर्ट मटेरियल म्हणजे खेळाचं साहित्य. स्पोर्ट मटेरियल आपली काय आहे, आणि आपण स्पोर्ट मटेरियल परचेस केलं, मग इथं एक छोटासा चार्ट लिहायला लागते ना, सांगा मग चार्ट शॉर्टकट लिहितो थोडंसं. एसएम म्हणजे प्लस परचेस मायनस सेल, आणि मग मायनस करायचं डिप्रेसिएशन. चार्ट कधी लिहायचा, जेव्हा एखादी असेट परचेस केली किंवा सेल केली. मग आता आपण स्पोर्ट मटेरियल काय केलं, परचेस, मग ह्या इथं परचेसच्या समोर लिहून देऊ
किती 30,000. बाकीचा चार्ट ब्लँक सोडून देऊ बेटा, नंतर स्पोर्ट मटेरियल नंतर ग्राउंड रेंट मैदानाचं भाडं आपला सांगा. ग्राउंड रेंट 5,200. हा रिपेअर्स म्हणजे दुरुस्ती खर्च आपला किती 4,000. नंतर रिम्युनरेशन टू अंपायर. काल अंपायर पाहिला का तुम्ही सगळे ना? व्हेरी गुड. अभ्यास कधी केला? केलाच नाही. मग तो अंपायर मॅट आहे की तो उभा आहे नाही, त्याला पैसे भेटते ना. म्हणजे आपण आपल्या मंडळानं अंपायरला पैसे दिले. आपला काय आहे सांगा किती? रिम्युनरेशन टू अंपायर नंतर फर्निचर परचेज. आता सांगा फर्निचर काय आहे? पुन्हा असेट साइडला जाईल आणि असाच चार्ट पुन्हा रिपीट करायला लागेल. का बरं? फर्निचर काय केलं? परचेस केलं तर चार्ट लिहित असते ना. फर्निचर प्लस परचेस मायनस सेल मग मायनस डिप्रिसिएशन. चला आपली एंट्री कशाची आली? सांगा किती? 25,000. बाकीचा चार्ट ब्लँक सोडून देऊ. हा फर्निचर पुढे एक्सपेन्स आणि एक्सपेन्स पुढे सांगा किती? 3,000. त्यानंतर आहे बॅलन्स. आता सांगा ते बॅलन्स कोणतं असतं? ओपनिंग बॅलन्स कुठं जाते? क्लोजिंग बॅलन्स कुठं जाते? आणि दोन बॅलन्स आहेत, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स. कॅश वाले 5,000, बँक वाले 9,000. बॅलन्स समजले? चला बॅलन्स नंतर एंट्र्या संपल्या. आता राहिल्या बस 5 मिनिटात समजून सांगतो. वाचायची पहिली. क्लब हॅज 900 मेंबर्स अँड each म्हणजे प्रत्येक requires to pay annual subscription of ₹50. म्हणजे मंडळाचे एकूण मेंबर किती आहे? 900. आणि एक जण सबस्क्रिप्शन किती देतो? म्हणजे पैसे किती होतात? 4,000. तर आपल्याला मिळायला पाहिजे होते 45 आणि मिळाले किती होते? म्हणजे 2,000 रुपये अजून याला म्हणतात आउटस्टँडिंग प्लस झालं. दुसरी एंट्री असेट साइड लागली. सेकंड नंबर वाली झाली आहे सॅलरीची. सॅलरीचे पैसे अनपेड होते. अनपेड म्हणजे अजून मग अनपेड काय केलं? प्लस. आणि सेकंड एंट्री आता राहिली आहे थर्ड नंबर आहे ना. चला मी तुला सांगतो. ऑन 1 एप्रिल 2019 बघा करंट इयर कोणता आहे आपलं? 20 कळते ना. मग ह्याच्यात कोणता सांगितलाय? 90 म्हणजे 19 म्हणजे हे कोणतं होईल? लास्ट इयर. याची एक एंट्री जाईल लास्ट इयर मध्ये आणि एक एंट्री जाईल. पण आता काय होईल की लास्ट इयरची बॅलन्स शीट आपण बनवणार म्हणजे याची फर्स्ट एंट्री ऑलरेडी झाली. मग याची किती एंट्री करावी लागते? एक. लास्ट इयर वाली तर झालीच आहे ना. मग कोणत्या याच्यात करावं लागतं? करंट इयर. चला पहिली एंट्री आहे बिल्डिंग. बिल्डिंग आपली मग असेट साइडला घेऊ. किती? त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का? आता दुसरी एंट्री आहे स्पोर्ट मटेरियल खेळाचं. ही पण आपली एक लास्ट इयर मध्ये जाईल आणि एक करंट इयर. मग आता इथे लिहू की या स्पोर्ट मटेरियलचा चार्ट म्हणून तुम्ही वर करून आले वाटते. आता सांगा स्पोर्ट मटेरियल किती आहे? 40,000. हे पहिल्या नंबरवर लिहून ठेवून द्या. याचं मीनिंग असं झालं की आपल्याकडे मागच्या वर्षीचं मटेरियल किती होतं? या वर्षी आपण आणखी कितीचं? आता टोटल मटेरियल किती झालं? याच्यापैकी सेल किती केलं? काही केलं का? मग आता या सेलच्या पुढे डॅश देऊन लिहू.
हेच पैसे खाली काढून किती 70,000 आणि आता याच्यावर काय काढा किती पर्सेंट काढा 10%, 7,000 किती पण आज असं होत मग इकडे ध्यान द्या सांगू ते ऍडजस्टमेंट वाचली का त्याच्या पुढे बघा काय दिलं आहे डिप्रिसिएशन काढा पण कशावर जर क्लोजिंग बॅलन्स म्हटलं काय म्हणत आहे मी क्लोजिंग तर लास्ट वाल्या व्हॅल्यूवर काढायचं कोणत्या वाल्या लास्ट वाल्या आणि जर ओपनिंग बॅलन्स वर म्हटलं तर सर्वात फर्स्ट वाल्या व्हॅल्यूवर आणि जर काहीच म्हटलं नाही कालपर्यंत आपण सगळे क्वेश्चन असे शिकलो का त्याच्यात फक्त काय होतं डिप्रिसिएशन काढा कशावर काढा सांगितलं होतं का मग आपण कायच्यावर काढत होतो लास्ट वाल्यावर म्हणतो हो ना आज कायच्यावर म्हणते ओपनिंग वर जर म्हटलं तर लास्ट वाल्या एंट्रीवर काढायचं नाही सर्वात फर्स्ट पहिल्या वाल्या एंट्रीवर काढा मग पहिले पैसे किती आहे 40,000 वर 10% डिप्रिसिएशन त्याच्यातून बाहेर येते 66 ही झाली डिप्रिसिएशनची आणि सेकंड एंट्री येते एक्सपेंडिचर डिप्रिसिएशन अंडरलाइन करून लिहून यूज फॉर किती 4,000 कसे काय ते समजले काय कायच्यावर काढा म्हणते ओपनिंग वर ना नक्की ओपनिंग वर म्हटलं तर कायच्यावर काढा सगळ्यात पहिल्या व्हॅल्यू क्लोजिंग वर म्हटलं तर सगळ्यात लास्ट वाल्या व्हॅल्यू आणि काहीच म्हटलं नाही तर लास्ट वाल्या व्हॅल्यू पक्का जो पुढं आता स्पोर्ट मटेरियल नंतर आहे पुन्हा फर्निचर आपली काय इथं लिहू काय या चार्ट मध्ये पहिल्या नंबर किती 30 आता बघा जुनं फर्निचर किती 30,000 आणखी परचेस केलं 25 टोटल झालं 50 सेल केलं का म्हणजे आपल्याकडे किती आहे 55 किती आहे आणि या 55 वर पुन्हा काय करा म्हणते कोणत्या बॅलन्स वरती ओपनिंग मग आता सांगा ओपनिंग म्हणजे 30,000 वर किती टक्के ते होईल 3,000 आणि बाहेर येईल 52 किती नक्की ही झाली डिप्रिसिएशनची आणि सेकंड एंट्री येते एक्सपेंडिचर डिप्रिसिएशन ऑन फर्निचर किती रुपये 3 फर्निचर पर्यंत आलो त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट सुरू आहे आपली फर्निचर नंतर आहे कॅपिटल कॅपिटल कुठे येत असते लायबिलिटी साइडला फर्स्ट नंबर 1,60,000 आणि याची व्हॅल्यू बाहेर घ्यायची नाही आलो इथपर्यंत तिसरी ऍडजस्टमेंट संपली चौथी समजली आहे का तुम्हाला चौथी काय आहे ती ऍडजस्टमेंट नाही त्या डोनेशनचा उद्देश आला आहे मग डोनेशन आपली काय झाली आणि पाचवी डिप्रिसिएशनची समजलं आता टोटल करून घेऊ 2 मिनिटात टोटल करून सांगतो मग नंतर आरामात लिहून पहिले इन्कम साइडची टोटल 0 0 तिसरा नंबर 6 आणि 4 10 10 शी 0 कॅरी झाला 1 आता कोणता नंबर चौथा 1 आणि 7 8 2 10 आणि 3 13 आणि 5 18 18 शी 8 कॅरी झाला 1 आता पाचवा 1 आणि 2 आणि 4 6 68 आता एक्सपेंडिचर साइडची टोटल करू पण इथं लिहायची इकडे साइडला लिहून घेऊ पहिला नंबर 0 दुसरा नंबर 0 तिसरा 2 आणि 5 7 7 आणि 8 15 15 शी 5 कॅरी झाला 1 आता चौथा 1 आणि 3 4 आणि 4 8 आणि 3 11 आणि 6 17 4 21 आणि 5 26 आणि 6 32 आणि 4 36 आणि 5 41 41
41 शी 1 कॅरी झाले 4. आता पाचवा नंबर 4 आणि हा 1 5. 4 आणि 1 5. 51 500. मग 68 मोठे आहे का 51 500? मग दोन्ही साइडला मोठी टोटल लिहून 68 68. याच्यातून ही साइड 68 मधून 51 500 मायनस 2 0 0 10 मधून 5 गेले 5 कॅरी झाला 1 6 आणि 1 किती उरले 16500. या साइडला कमी ना मग याला नाव देऊ आपण सरप्लस किंवा याचं ओरिजिनल नाव काय आहे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. शॉर्टकट नाव आहे सरप्लस. आता हा सरप्लस याच्यात काय करा प्लस करा 16500. आता हे जर प्लस केले तर 64 आणि 16 80 1,80,500. 64 आणि 16 80. आता ही साइड 0 0 5 आणि 5 10 10 शी 0 कॅरी झाला 1 1 आणि 1 2 2 आणि 2 4. आता पाचवा 3 आणि 8 11 11 शी 1 कॅरी झाला 1 1 आणि हा 1 2,14,000. असे सेट केली का बरोबर? किती आली येते काय कन्फर्म? तर लिहून घ्या 2,14,000.